ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि चिकाटी मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतात। फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन, संस्कारक्षम वातावरण मिळालं तर ते मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवतात। असंच एक उदाहरण म्हणून आत्मा मालिक संकुलातील माजी विद्यार्थिनी अस्मिता वरकड हिच्या यशाची कहाणी आदर्शवत आहे। तिचं इयत्ता 4चं शिक्षण आत्मा मालिक प्राथमिक विभागात झालं, तर इयत्ता 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण स्पेशल सेमी विभागात झालं। याच ठिकाणी तिला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मिळालं आणि विशेष म्हणजे ती आत्मा मालिक संकुलात मुलींच्या वसतिगृहात इयत्ता 11वी 12वीसाठी निवासी होते। इथे घडलेल्या संस्कारामुळे शालेय शिक्षणाचा पाया मजबूत झाला। 10वी नंतर तिने आत्मा मालिकमध्येच विज्ञान शाखेत आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तिचा प्रवेश संजीवनी अभियांत्रिकी कॉलेज कोपरगाव येथे झाला। इथे सुद्धा चांगला अभ्यास करत असताना ती सिव्हिल ब्रँचमध्ये अंतिम वर्षात डिग्रीचं शिक्षण पूर्ण करते। तिचं सिलेक्शन नुकतंच जपान येथील नामांकित कंपनीत झालंय। तिला 16 लाखांचं पॅकेज मिळालंय। ही आत्मा मालिक संकुलासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। तिच्या शिक्षणासाठी सदैव जागरूक असलेले तिचे आईवडील श्रीमान राहुल सर्जेराव वरकड व आई कल्पना राहुल वरकड यांना आपल्या लेकीनं शिक्षण घेऊन मोठी झेप घेतल्याचं पाहून समाधान व्यक्त केलंय। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून अस्मितासह हजारो विद्यार्थी अशीच प्रगती करत आहे। तिच्या या यशामुळे इतर मुलींनाही नक्कीच दिशा मिळणार आहे। तर अस्मिताच्या भविष्यातील वाटचालीसह तिच्या आईवडिलांचे देखील संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून सर्व प्राचार्य, व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम यांनी अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण।